वगैरे केलं. त्याच्यात सुद्धा तो आम्हालाच सामान हलवायला सांगत होता बऱ्यापैकी वेळेला. सो अनप्रोफेशनलिझमची हाईट होती ही. आणि आम्हाला हे अजिबात एक्सपेक्ट नव्हते बिकॉज आमचा पण हा पहिलाच एक्सपिरियन्स होता विलामध्ये राहण्याचा वगैरे. आणि त्याचबरोबर आम्ही ह्या सगळ्या फॅमिलीला घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे असं होतं की बाबा आपण जर एवढं सगळं मॅनेज करत आहोत तर बिकॉज आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी राहिलोय त्याच्यामुळे माहिती आहे की काय पद्धतीनं काम होत असतं. पण विलाचा एक्सपिरियन्स मात्र पहिलाच होता. ऑल्दो तिथे अख्ख्या एरियामध्ये तिथे जे काही 4-5 विलाज आहेत तिथं सगळं एवढ्या सगळ्या एरियामध्ये फक्त एकच रेस्टॉरंट आणि ते पण सगळ्या 5-6 विलांना तेच फूड प्रोव्हाइड करतात. त्याच्यामुळे एकदा ऑर्डर दिली की एक तर लिमिटेड मेनू होता. त्यामुळे एकदा ऑर्डर दिली की त्याच्यानंतर फूड यायला जवळपास 1.5 तास लागत होता. त्याच्यामुळे तिथे आम्ही काही घेऊन पण गेलो नव्हतो. पण घेऊन गेलो असतो तर जो गॅस शेगडी होती ती पण वर्किंग कंडिशनमध्ये नव्हती. त्याचे जे मॉब्स वगैरे होते ते सगळे तुटले होते. गॅस सुरू नव्हता. एकच फक्त होते की ॲक्वागार्डचं पाणी चांगल्या प्रकारे होतं तेवढंच होतं. डायनिंग टेबल तुम्ही बघितलं असेल त्याच्यावरती काचा नीट लावला नव्हता त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काही ठेवू शकत नव्हता. सोफा सेट सुद्धा चांगल्या